राम राम मंडळी. तर मी आज तुमच्यासोबत ना माझं डेली फेशियल रुटीन ना शेअर करते. त्यासाठी अगदी पहिली बेसिक स्टेप, छान चेहरा फेस वॉशने धुवून घ्यायचा, स्वच्छ करायचा. दुसरी स्टेप म्हणजे स्क्रबिंग. मी जनरली स्क्रब हे करत नाही, मी आपलं केमिकल पीलचा यूज करते, पण आज एक फॉर अ चेंज म्हणून करून घेतला. तर त्यासाठी मी चेहरा आधीच थोडासा ओला केला आहे आणि खूप नाजूक हलक्या हातांनी जवळपास 1 मिनिटाच्या याने मी आपलं स्क्रब करून घेतलेलं आहे. आणि हां, छान असं बघा, बघू शकताय तुम्ही, डोळ्यांच्या खाली जास्त हे करायचं नाही, डोळ्यांची त्वचा नाजूक असते. ते स्क्रब झाल्यानंतर ओठांना विसरायचं नाही. त्यासाठी मी आपलं हनी आणि शुगर म्हणजे मध आणि साखरचं स्क्रब मिक्स करून ते हलक्या हाताने ओठांवरती ते स्क्रब केलेलं आहे. आणि ते स्क्रब एक 30 सेकंद झाल्यानंतर एक 2 ते 3 मिनिट तसंच ओठांवरती राहून दिलेलं आहे. आणि ते होतं आहे तोपर्यंत आपलं जे चेहऱ्यावरती नाकावरती जे झाले ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स असतात ना, ते काढून घेतले. त्यासाठी आधी कपडा गरम पाण्यामध्ये बुडवून ते 2 मिनिट जिथे व्हाईटहेड्स ब्लॅकहेड्स आहेत तिथे ठेवायचा आणि ब्लॅकहेड व्हाईटहेडच्या टूल्सने किंवा अशी आपली जी बांगडीतली पिन असते ना, त्यांनी तुम्ही ते काढून घेता. हा थोडासा त्रास होतो, पण नंतरनं जे मऊ होतं ना नाक किंवा हनवटी, वा 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 मस्त. त्यानंतरनं जो अतिशय कमाल माझा फेवरेट असा फेस पॅक जो मी आणि माझ्या मम्मानी घरी बनवलेला आहे, डिटॅन करतो. खूप छानपणे डिटॅन करतो. रेसिपी हवी असेल याची तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तो मी छान सगळीकडे लावून घेतला आहे. आणि ही एक मी बघितली होती रेमेडी म्हणा, अंडर आईजचे जे आपले जे काळा पांडासारखे जे डोळे झालेत ना, ते घालवण्यासाठी. ते पण ती सलग 7 दिवस यूज करावी लागते. मी आजचा माझा पहिलाच दिवस होता. जर इफेक्ट त्याचा झाला तर मी नक्की तुम्हाला तेही शेअर करेन. मी तेही अशी मस्त असा जाडसर थर त्याचा लावून घेतला आहे आणि हे सगळं मी 10 मिनिट ठेवलं आहे. 10 मिनिटानंतर बघू शकता चेहरा खूप सुंदर प्रकारे ते वाढलेला आहे. पण म्हणून लगेच घसा करून धुवायचा नाही. तर ते आधी आपल्या ओल्या हाताने त्याला असं भिजवायचं, डाब फिरवायचं आणि मग खूप नाजूकतेने आपलं ते हलकं मसाज करत पाण्याने धुवून टाकायचं. धुवून टाकल्यानंतर करायचा सगळ्यात भारी पार्ट मसाज. त्याआधी मी मॉइश्चराईज केलेत माझे ओठ, त्यांना मध लावून ठेवला आहे आणि मग चेहऱ्यावरती अशी आपली कोरफडीचा गर लावून त्याला मसाज केला आहे. तुम्हाला कोणी करून देणार असेल मसाज तर मज्जाच आहे, पण नसेल तर आपलाच हात जगन्नाथ म्हणायचं आणि करायला घ्यायची आपलीच मसाज. त्यासाठी थोडीशी जे फेशियल एक्सरसाइज असते ती मी असं थोडंसं व्हिडिओजमधून वगैरे बघून करत आहे. मस्तपैकी 2 बोटांच्या साह्याने गालावरती, नंतर आपल्या इथं नाकाच्या इथे, ते असं मस्तपैकी बघू शकता. तसंही रोज 5 मिनिट जरी केली तरी चालेल. ओठांना फाईननेस घालवण्यासाठी, डोळ्यांच्या खाली असं छान करायचं. हीच तुमची लास्ट स्टेप असेल तरीही चालेल. यानंतर डायरेक्ट मॉइश्चरायझर वगैरे लावून झोपी जायचं. पण मी यानंतरची एक्स्ट्राची स्टेप केली ते म्हणजे जो नंतरचा जो क्लेमास येतो आपला, जो बाहेरचा असतो, तो मी लावलेला आहे आणि तो पण अतिशय कमाल आहे. आणि त्याचा सुवास म्हणजे सुगंध, हा मस्त क्ले मास्क आहे तर मी तोही लावते. एक असा पातळ असा थर द्यायचा आणि असं मस्तपैकी रिलॅक्स करायचं. तोपर्यंत तुम्ही डोळ्यांवरती काकडी वगैरेही ठेवू शकतात. 10 मिनिट हे असं वेट करायचं आणि 10 मिनिटांमध्ये मस्त चेहरा धुवायचा. आणि त्यानंतर मग तुम्ही जे रेग्युलर स्टेप करा, आपलं टोनर म्हणा, मॉइश्चरायझर वगैरे ते लावायचं आणि गुडूप व्हायचं. दुसऱ्या दिवशी काय मस्त होते त्वचा. बघा कशी दिसते. थँक्यू, बाय.